अगदी मऊ असे आपण गुलाब जामुन बघणार आहोत। त्याआधी तुमचं ज्योतिष किचनमध्ये स्वागत आहे। इथे रेडीमेड जे पीठ असतं गुलाब जामुनचं ते घेतलेलं आहे। 175 ग्रॅम इथे हे आपण पीठ घेतलेलं आहे। तर तुम्ही इथे कोणत्याही कंपनीचं पीठ घेऊ शकता। इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। मळण्यासाठी इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। थोडं दूध घालून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। पिठाच्या हिशोबानेच आपल्याला अगदी थोडं दूध घालून व्यवस्थित ते मळून घ्यायचं आहे। मळताना अगदी आपल्याला व्यवस्थित तळहातावरती त्याचे छोटे गोळे असे करता येतील अशा पद्धतीनेच आपल्याला मळून घ्यायचं आहे। एकदम तुम्ही दुधाचा वापर करू नका, नाहीतर ते आपल्याला छोटे गोळे करताना थोडं त्रासदायक होईल। म्हणून तर अगदीच थोडं दूध घालून मळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला जेवढं पिठामध्ये दूध घालायचं आहे तेवढंच घालून अगदी व्यवस्थित मऊसूत मळून घ्यायचं आहे। पूर्ण दुधामध्येच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला थोडंसं तळहाताला तूप लावून छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अगदी तळहातावरतीच आपल्याला ते गोळे पूर्ण आकार व्यवस्थित द्यायचा आहे। इथे आपण एक भांडं पूर्णपणे व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 700 ml पाणी घालायचं आहे आणि मध्यम आचेवरती आपल्याला पूर्ण पाण्याला उकळी आणायची आहे। आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 700 ग्रॅम साखर घालून घ्यायची आहे। साखर पूर्ण आपल्याला इथे व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे। गुलाब जामुनला जसं पाक लागतं त्या पद्धतीचा आपण इथे पाक करून घेतलेला आहे। अगदी पण घट्ट पाक बनवायचं नाही। आणि त्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे। एकत्रित मिश्रण करून घेऊया। इथे आपण एका भांड्यात तेल घालून पूर्णपणे गरम करून घेतलेलं आहे। आता तेलामध्ये आपण एक असे गुलाब जामुन घालून घेऊया आणि त्यांना व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तळताना आपल्याला असे मागे पुढे आपल्याला झारा व्यवस्थित हलवून असं पूर्ण आपल्याला ब्राऊन कलर गुलाब जामुनला आणायचा आहे। गुलाब जामुनला असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर झाऱ्यात आपण काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे साखरेच्या गरम पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत। इथे आपण सगळे गुलाब जामुन व्यवस्थित ब्राऊन कलरवरती तळून साखरेच्या गरम पाकामध्ये घालून घेतलेले आहेत। अगदी छान सुंदर इथे कलर आपल्या गुलाब जामुनला आलेला आहे आणि अगदी टेस्टी अप्रतिम आपले इथे गुलाब जामुन झालेले आहेत। सुंदर असा कलर आलेला आहे। इथे आपले गुलाब जामुन तयार झालेले आहेत। एका डिशमध्ये आपण गुलाब जामुन काढून घेतलेले आहेत। कलर पण अगदी सुंदर अप्रतिम असा आपल्या गुलाब जामुनला आलेला आहे। अगदी मऊ असे आपले गुलाब जामुन तयार झालेले आहेत। आता आपण इथे चमच्याने कट करून त्याची टेस्ट करून बघूया। छान अगदी सुंदर अगदी पूर्ण आपले गुलाबजामुन साखरेच्या पाकामध्ये अगदी छान मुरलेले पण आहेत आणि टेस्टी अप्रतिम आपले इथे गुलाबजामुन तयार झालेले आहेत।